श्री गुरु पादुका दर्शन उत्सव आयोजित करण्यात आलाय। यामध्ये भाविकांना एकाच छताखाली 21 श्री गुरूंच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे। पादुका दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी नोंदणी केली असून 2 दिवस सोहळा सुरू राहील आणि या 2 दिवसीय सोहळ्याला सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांसह अनेक सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित राहणार आहे। मुख्य म्हणजे 21 संतांच्या मूळ पादुकांचा तुम्हाला एकाच ठिकाणी दर्शन घेता येणार आहे। मुंबईमध्ये आजपासून हा भक्तीचा महाकुंभ सुरू होतोय। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रल्हाद वामनराव पै यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल। तामावृत्या व्यदुदुः पुरुत्रातां सप्तरेवा अभिसन्नवन्ते उतत्वः पश्यन्न ददर्शवाचमुतत्वः शृण्वन्न शृणोत्येनाम् उतो त्वस्मेतन्वा विसस्रे जायेव पत्य उशती सुवासाः उतत्वं सख्ये स्थिरपीतमाहुर्नैनौ हिन्वन्त्यपि वाजिनेषु अथेन्वाचरति मायैष वाचं शुश्रुवाम् अफलाम पुष्पाम् यस्तित्याज सचविदौ सखायन्न तस्य वाच्यपि भागो अस्ति यदि शृणोत्यलकौ शृणोति न हि प्रवेद सुकृतस्य बन्धाम् अक्षणवन्तः कर्णवन्तः सखायो मनोजवेश्वसमा बभूवुः आदघनास उपकक्षास उत्वेरता इव स्नात्वा उत्वेददृशे प्रदातष्टेषु मनसो जवेषु यत ब्राह्मणाः संयजन्ते सखायः अतराहत्वं विजहुरवेद्याभिरोह ब्रह्माणो विचरन्त्युत्वे इमे ये नार्वाङ् न परश्चरन्ति न ब्राह्मणासो न सुते करासः त एते वाचमभिपद्य पापया श्रीस्तन्त्रं तन्वते अप्रजज्ञयः सर्वे नन्द